Hi, good morning, students. I am Kshitija Doshi and I hope that you all are fine and safe at home. Yesterday, we started with the topic of note making in the third section of your textbook. This is the third topic in your textbook. काल आपण नोट मेकिंगला चालू केलं होतं. थर्ड टॉपिक आहे तुमच्या टेक्स्टबुक मधला. Before going further, I am just going to tell you what we studied yesterday. So, we will go with the icebreakers first. We saw the icebreakers. We take of what we take the notes of. We saw that we take the notes of speech, lectures, then of meetings, and then of conference. Then we saw another icebreaker, why we take notes, for the improvement of the listening skill, and listening become an active process, then to create quality reference material, and to understand the bottom line of the content, and to maintain a permanent record. Then we started with the first point, that is introduction. In introduction, we first saw the definition of note making. Means what we saw what is note making actually. आपण काल काय बघितलं तर पहिल्यांदा डेफिनेशन बघितली, आइस ब्रेकर्स बघितला आणि त्याच्यानंतर डेफिनेशन बघितली. पहिल्यांदा डेफिनेशन काय बघितली तर नोट मेकिंग म्हणजे काय हे बघितलेलं आहे आणि ते काय करतं ऍक्च्युली, ते काय रेकॉर्ड करतं म्हणजे ते इसेन्स रेकॉर्ड करतं हे पण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण अजून नोट मेकिंग म्हणजे काय हे परत बघितलं की ना ती फोकस रायटिंग स्किल आहे आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने ते करता येतं, पॉइंट्सनी, ट्री डायग्रामनी, टेबलनी, हे वेगवेगळ्या पद्धतीने ते करता येतं. We also saw that the writer records the essence information. What the writer does actually, he records the essence information, and note making saves a lot of time. Here we were seeing actually the advantages of note making, and then we saw the steps of note making. There were 6 steps of note making, that also we saw. आपण स्टेप्स बघितलेले आहेत नोट मेकिंगच्या. 6 स्टेप्स होत्या नोट मेकिंग मध्ये आणि त्या कशा कशा करायच्या आहेत हे बघितलं. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं की ना पॅसेज रीड करायचा आहे, नंतर मग अंडरलाईन करायचे मेन पॉइंट्स आणि सब पॉइंट्स, रफ नोट करायची, नंतर मग लॉजिकल सिक्वेन्सनी ते अरेंज करायचं आहे. अँड देन वी हॅव टू टेक द अप्रोप्रिएट फॉर्मॅट. नोट मेकिंगचा अप्रोप्रिएट फॉर्मॅट पण घ्यायचा आहे, म्हणजे कुठला टेबल लागतो का, मेन पॉइंट्स आणि सब पॉइंट्स आहेत का, पाय चार्ट आहे, असे जे फॉर्मॅट्स आहेत ते बघायचे आहेत. आणि आयडिया चेंज करायची नाहीये नोट मेकिंग मधली. ओके, मग नोट मेकिंगचे स्किल्स आपण काल बघितले की ना इम्पॉर्टंट रीडिंग स्किल आहे, मग मेन आयडिया घेण्याची स्किल आहे, नंतर मग रेकॉर्ड काय करतं, स्पीच किंवा डिक्टेशन रेकॉर्ड करतं हे बघितलं, आणि मग रिप्रोड्युसिंग करावं लागतं ते नोट मेकिंग, आणि पर्सनल कॉमेंट्स कुठल्याही द्यायच्या नाहीयेत. ओके, then we saw why the notes are necessary. Actually the notes are here very much necessary because the knowledge we get is too much nowadays. The knowledge is expanding, the knowledge is advancing, and we cannot keep all these things in our head or in our brain. आपण सगळ्या गोष्टी आपण जे काही शिकतो ते सगळे लेक्चरला तुम्ही 5-5, 6-6 लेक्चर एका दिवशी करता आणि मग ते सगळे तुमच्या डोक्यात राहू शकत नाहीत, आणि त्याच्यासाठी तुम्हाला नोट्स इम्पॉर्टंट आहेत. आणि बाकीच्या लोकांना सगळं जे काही ऐकतात किंवा जे काही वाचतात ते सगळ्या गोष्टी ते डोक्यात ठेवू शकत नाहीत, आणि त्याच्यासाठी त्यांच्यासाठी हे नोट्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, देन वी सॉ द इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नोट. First we saw that they should be short, then there should be complete information, short forms are allowed, and they should be logical. Okay, म्हणजे काय, ते छोटे असावेत, शॉर्ट असावेत, नंतर कंप्लीट इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये यावी, नंतर शॉर्ट फॉर्म्स यूज करू शकता तुम्ही, आणि ते लॉजिकल ऑर्डरमध्ये असावेत. लॉजिकल ऑर्डर म्हणजे काय की ना एक घटना घडल्यानंतर दुसरी घटना जी घडते ती, तिसरी घटना जी घडते ती, अशा पद्धतीने असावेत. ओके, सिक्वेन्सनी असावेत. नंतर आपण परत बघितलं की ना हाऊ टू मेक नोट्स. नोट्समध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे तर मग मेन पॉइंट्स फाइंड आउट करायचे आहेत. नंतर दुसरं काय करायचं आहे तर टायटल सजेस्ट करायचं आहे आपल्याला.
आणि टायटल कसं सजेस्ट करता येतं, तर स्वतःलाच प्रश्न विचारायचा, व्हॉट इज द पॅसेज अबाउट, वी सॉ दॅट. आपण असं स्वतःलाच प्रश्न विचारायचा आणि मग स्वतःला प्रश्न विचारल्यानंतर त्याचं जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजे तुमचं टायटल असेल. अँड थर्ड वी सॉ फाइंडिंग द सब पॉइंट्स म्हणजे मेन पॉइंटला बरेच सब पॉइंट्स असू शकतात, मग ते सब पॉइंट्स पण फाइंड आउट करायचे. टिल दिस वी सॉ yesterday actually. Now we are going to go to our second point, note making and note taking. Actually these two are completely different skills. नोट मेकिंग आणि नोट टेकिंग हे कम्प्लिटली डिफरंट स्किल्स आहेत, ह्याच्यामध्ये कुठलंही साम्य नाहीये. So we are going to see what is note making and what is note taking, what are the similarities between note making and note taking, what are the differences between note making and note taking. Okay, first we are going to see note taking. Note taking is a passive process which is undertaken during the lecture. Note taking at a glance gives a complete view of a paragraph or any content which contains the main points and supporting details of what is heard during lectures or speech. Taking notes by reading from different books and present for different purposes. Okay, आता नोट मेकिंग म्हणजे काय, नोट टेकिंग म्हणजे काय. नोट टेकिंग ही पॅसिव्ह प्रोसेस आहे, म्हणजे तुम्ही करण्याची ऍक्टिव्ह प्रोसेस नाहीये. म्हणजे मी बोलतीये आता ही ऍक्टिव्ह प्रोसेस झालेली आहे. बट नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस विच यू डू while लिसनिंग टू द लेक्चर actually. And what does the note taking does, इट गिव्स यू अ कम्प्लीट व्ह्यू ऑफ द पॅरेग्राफ. म्हणजे पॅरेग्राफ मध्ये काय काय आहे ह्याचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला देतात. म्हणजे सी यू हॅव डन note making in 11th standard also. You used to complete the tree diagram, complete the main points and sub points, complete the table. And when you used to look at the table which you have completed actually, then you were able to get what is there in the passage. Overall view of the passage you were able to get. म्हणजे काय तर तुम्हाला तो जो पॅसेजचा ओव्हरऑल व्ह्यू आहे ना, तो त्या डायग्राम बघून तुम्हाला लगेचच कळायचा. सो दॅट इज ऍक्च्युली नोट टेकिंग. टेकिंग नोट्स कुठून येतं, तर मग बुक्स पासून पण करतात आणि इट इज यूज फॉर डिफरंट पर्पजेस. ओके, नाउ सी व्हॉट इज नोट मेकिंग. Note making is more active and focused writing skill where concrete connection between all relevant concept and words is drawn or to infuse or connect all the thoughts together by method. Okay, नोट मेकिंग ही काय ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे काय, नोट मेकिंग करताना यू हॅव टू बी व्हेरी अटेंटिव्ह. नोट टेकिंग करताना तसं नाहीये. In note making you have to be very attentive to whatever you are listening, to each and every point whatever you are listening, and it should give the concrete connection between the paragraph or whatever the lecture you have heard and the notes you have drawn. म्हणजे कुठलाही पॉइंट कुठेही लिहून चालणार नाहीये नोट मेकिंग मध्ये. तर तुम्हाला काय करावं लागेल, यू हॅव टू ड्रॉ अ कॉन्क्रीट कनेक्शन असलं पाहिजे की ना, प्रत्येक पॉइंटचं, प्रत्येक मेन पॉइंटचं दुसऱ्या पॉइंटशी कनेक्शन असलं पाहिजे. अँड इट इज डन बाय व्हेरियस मेथड्स लाईक पॉइंट्स, ट्री डायग्राम्स, टेबल एक्सेट्रा. हे आपण व्हेरियस मेथड्स नंतर पण बघणार आहोत. ओके, नाउ व्हॉट इज नोट मेकिंग सी फॉलोज ऑन फ्रॉम टेकिंग नोट्स. ओके, फॉर्म काय त्याचा, टेकिंग नोट्स हा फॉर्म आहे. ओके, केव्हा हॅपन होतं ते, हॅपन्स व्हेन यू सिंथसाइज युअर रीडिंग फ्रॉम अ नंबर ऑफ सोर्सेस ऑन अ सेम टॉपिक. ओके, नोट मेकिंग कधी होतं, यू आर रीडिंग अ पर्टिक्युलर टॉपिक. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एकच टॉपिक वेगवेगळ्या ह्याच्यामधनं वाचताय, वेगवेगळ्या पुस्तकामधनं वाचताय आणि त्याच्यामधनं तुम्ही ते पॉइंट्स ड्रॉ करताय, त्यावेळेस ते नोट मेकिंग होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोविड-19 हा तुमचा टॉपिक आहे. And now what you are doing, you are referring to various sources for the information of COVID-19. You are referring the books, you are referring the websites and so many things. And from that you are making the notes, you are taking down the points. That is actually note making.
You summarize for yourself the connections in any reading or from any lecture. Actually, this is for yourself only. Note making is for yourself only. Okay, you add your own critical comments to what you read or hear. तुम्ही ते काय करताय तर critical comments add करताय. The first stage or the process of producing effective notes. Note taking is the first stage or process of producing effective notes. A process that involves writing or recording what you have heard or read in a descriptive way. This process involves actually writing or recording what you have heard or read in a descriptive way. You can take the notes of lectures, then सॉरी हे उलट झालेलं आहे ऍक्च्युली. नोट मेकिंग इकडं पाहिजे ना, सॉरी नोट टेकिंग इकडं पाहिजे आणि नोट मेकिंग इकडं पाहिजे. एकच सेकंद थांबा. ओके, check in 1 minute. Okay, extremely sorry. So what we were seeing, note making is actually the first step of producing effective notes. This process actually involves or काय इन्व्हॉल्व करतो तर मग रायटिंग और रेकॉर्डिंग वॉट एव्हर यू हॅव हर्ड और रेड इन अ डिस्क्रिप्टिव्ह वे. तुम्ही जे काही ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे ते डिस्क्रिप्टिव्ह वे मध्ये सांगणं म्हणजे नोट मेकिंग. ऍक्च्युली हे कधी कधी होऊ शकतं ड्युरिंग लेक्चर्स, ट्युटोरियल्स, सेमिनार ह्या पद्धतीने होऊ शकतं. कॉपिंग नोट्स फ्रॉम ओरिजिनल सोर्सेस सीन, हर्ड और रेड. इथं कॉपिंग नोट्स पण होऊ शकतं, दुसऱ्याकडनं सुद्धा तुम्ही कॉपी नोट्स करू शकतात. ओके, दिस इज ऍक्च्युली नोट मेकिंग अँड नोट टेकिंग. नाउ first point we saw introduction, second point we saw note making and note taking. Now we are going to deal with the third point, similarities between note making and note taking. Okay, now what are the similarities between note making and note taking? त्याच्यामध्ये काही similarities पण आहेत. So the first similarity is both provides the students with the material for easy reference, preparation and study during an examination. हे काय करतं तर they provide actually student with the material. So when you take the notes, actually when you are hearing to any lecture or to any seminar or any conference which you attend, what happens, you take down the notes, and when you take down the notes, then they are very easy for reference. It is a ready material for your examination. तुम्ही ते पॉइंट्स बघितलं तरी तुम्हाला ते रेडी मटेरियल होऊ शकतं एक्झामिनेशन साठी. Both aid the students in remembering the facts easier as it utilizes reading and listening senses. Now both of this help the students. Aid the students means what? To help the students in remembering the facts in a easier way. So the facts are actually remembered in very easier way. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस नोट्स बघता, तुम्ही ज्यावेळेस नोट्स लिहिताय, म्हणजे तुम्ही एखादी ट्री डायग्राम काढलेली आहे तर तुम्हाला 4-5 पेजेसचं एकच ट्री डायग्राम मध्ये बसलेलं असतं आणि तुम्हाला ते लगेचच समजतं. ओके, then both have same purpose, that is for students to excel in their studies. दोघांचा पर्पज एकच आहे, वेगळा पर्पज नाहीये. कुठला पर्पज आहे तो की ना स्टुडंट्सला हेल्प करणं, त्यांच्या स्टडीज मध्ये एक्सेल करण्यासाठी, म्हणजे अभ्यासामध्ये हेल्प करणं, त्यांचा स्टडी नीट होण्यासाठी. ओके, देन the fourth is both the helps the student to concentrate better and effectively. Means when you read the notes or when you are taking down the notes or making the notes, then what happens, you are listening to the lecture in a very better way. तुम्ही तुमचं जे काही लेक्चर आहे, तुम्ही जे काही लेक्चर ऐकताय ते लेक्चर एकदम नीट पद्धतीने ऐकता आणि कॉन्सन्ट्रेट करता ऍक्च्युली लेक्चर वरती तुम्ही, आणि तुम्ही इफेक्टिव्हली कुठलाही टॉपिक जो आहे तो तुम्ही स्टडी करू शकता. So these are the similarities between note making and note taking.
So now we are going to see the difference between note making and note taking. डिफरन्स बघायचा आहे आपल्याला नोट मेकिंग आणि नोट टेकिंग मध्ये. नोट मेकिंग इज मेकिंग द नोट्स इम्प्रूव्ह द स्किल्स इन स्टडीज. नोट मेकिंग मध्ये काय होतं, तुमचे जे इम्प्रूव्हमेंट होतं स्टडी स्किल्स मध्ये तुमच्या हे इम्प्रूव्हमेंट होतं. देन helps the student to see each point clearly along with its link or connection with each other. So when you are drawing a diagram or something, then you can relate the sub point with the main point, or main point with the sub point, or with the examples whatever they have provided you. Okay, then easier to change the notes made. It is very easier to change the notes made. You can change it very easily. Why? Because you have made it. Involves the taking of the points from different sources. You can here take the points from different sources, not from the same source. The main aim of note making is to help the students to understand the topic in a better way. Main aim काय आहे नोट मेकिंगचा, तर स्टुडंट्सला हेल्प करणं टॉपिक अंडरस्टँड करण्यासाठी. अँड सी व्हॉट इज नोट टेकिंग. First is to brings no obvious improvement towards the skills in studying. हे काही तुमच्या स्किल्स मध्ये, नोट टेकिंग काही तुमच्या स्किल्स मध्ये, स्टडिंग स्किल्स मध्ये काही इम्प्रूव्हमेंट करत नाही ऍक्च्युली. ओनली जॉटिंग डाउन द नोट्स इन्व्हॉल्व नो साइट इंटरप्रिटेशन. Okay, now what here you are doing, you are just taking down the points whatever they are mentioned in during the lecture or during a seminar or during a conference. तुम्ही इथे काय करता ऍक्च्युली, नुसते पॉइंट्स जे आहेत तर ते जे नुसते पॉइंट्स आहेत ना, ते फक्त जे पॉइंट्स आहेत ते तुम्ही तिथे जॉट डाऊन करताय म्हणजे नुसते नोट डाऊन करताय, आणि कसलंही इंटरप्रिटेशन इथं नाहीये. म्हणजे तुम्हाला काय कुठलंही इंटरप्रिटेशन नाहीये म्हणजे काय ऍक्च्युली की ना, व्हॉट यू आर अंडरस्टँडिंग यू आर नॉट रायटिंग इट. तुम्हाला जे काही समजतंय ते तुम्ही लिहित नाही ऍक्च्युली. व्हेरी लेस चेंजेस आर रिक्वायर्ड. इथं चेंजेस इझियर आहेत, तसं इथं चेंजेस रिक्वायर्ड नाही आहेत ऍक्च्युली. देन टेकिंग पॉइंट्स फ्रॉम वन सोर्स ऑन टू टाइम. ओके, हिअर वी आर टेकिंग द पॉइंट्स फ्रॉम व्हेरियस डिफरंट सोर्सेस. आपण इथे काय करतोय तर डिफरंट सोर्सेस पासून पॉइंट्स घेतोय, एका सोर्स पासून नाही घेतोय. तर नोट मेकिंग मध्ये व्हेरियस डिफरंट सोर्सेस पासून पॉइंट घेतोय. म्हणजे काय तर म्हणजे तुम्ही वेबसाईट वाजता पण पॉइंट्स घेऊ शकता, नंतर मग रेफरन्स बुक्स मधनं पॉइंट्स घेऊ शकता, लेक्चर्स मधनं पॉइंट्स घेऊ शकता. हे सगळं करून तुम्ही नेट मेकिंग करू शकता. नोट टेकिंग इज नॉट दॅट. You are taking the points from one source on a time. इथं तुम्ही काय करताय तर एका सोर्स पासून एका टाइम वरती इथे नोट्स घेताय. लेस अंडरस्टँडिंग प्रोसेस इन्व्हॉल्व. द एम इज टू टेक नोट्स पॉइंट्स. इथं अंडरस्टँडिंग प्रोसेस नाहीये ऍक्च्युली. एम काय आहे तर नोटिंग करायचंय, पॉइंटिंग करायचंय. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल सी मीटिंगचे पण नोट्स काढले जातात. ओके, द पर्सन who is taking down the notes of the meeting actually is not involved in that meeting at all. तो त्या मीटिंगचे जे पॉइंट्स काढतो ना ऍक्च्युली, तो त्या मीटिंग मध्ये इन्व्हॉल्व पण नसतो. एखादा तो फॉर एक्झाम्पल चीफ मिनिस्टर इज टेकिंग द मीटिंग अँड ही मे बी द PA ऑफ द चीफ मिनिस्टर. ऍक्च्युली ही इज नॉट इन्व्हॉल्ड इन दॅट प्रोसेस. तो त्या प्रोसेस मध्ये नाहीये, पण तो काय करतोय तो पॉइंट्स फक्त नोट डाऊन करतोय. हे देर इज नो अंडरस्टँडिंग ऑफ द टॉपिक ऑल्सो. म्हणजे चीफ मिनिस्टर कशावरती बोलतात ह्याचं कसलंही अंडरस्टँडिंग नाहीये तिथे टॉपिक मध्ये. बट वाइस वर्सा इन नोट मेकिंग, हिअर यू युअरसेल्फ आर डुईंग द नोट मेकिंग फॉर युअर ओन अंडरस्टँडिंग, फॉर अंडरस्टँडिंग अ टॉपिक इन अ बेटर वे. नाउ सॉरी, notes are often made in short form, comprises only main point or keywords that may help the study process. नोट मेकिंग काय करतं तर शक्यतो शॉर्ट फॉर्म मध्ये केलेलं जातं. मेन पॉइंट किंवा कीवर्ड्स असतात ते स्टडी प्रोसेस मध्ये युजफुल होतात. प्रोसेस मस्ट इन्व्हॉल्व द प्रोसेस ऑफ समरायझिंग ऑल द इन्फॉर्मेशन विद इन द पॉइंट स्टडीड. तर प्रोसेस मध्ये काय काय इन्व्हॉल्व होतं
तर समरायझिंग इन्व्हॉल्व्ह होतं, म्हणजे आपल्याला काय समजलेलं आहे, आपण जे काही ऐकलेलं आहे लेक्चर, ते काय काय समजलेलं आहे हे जे पॉइंट्स काढणं म्हणजे ऍक्च्युली नोट मेकिंग. ओके, मेकिंग नोट्स शुड एबल द स्टुडंट्स टू कॅप्चर द मेन की. म्हणजे काय, नोट मेकिंग केल्यानंतर द स्टुडंट शुड अंडरस्टँड द मेन की ऑफ द नोट्स ऍक्च्युली. तर तो जो टॉपिक आहे तो कशावरती आहे हे त्या विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. त्या नोट्सवर, नुसते नोट्स बघून तो टॉपिक जो आहे तो कशावरती आहे हे त्यांना समजलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये म्हटलं तर द स्टुडंट शुड अंडरस्टँड व्हॉट इज द थीम ऑफ that topic or of that lecture or of that passage or of that article, anything it may be. Okay, shows overall structure of specific object. It shows whatever there is content in the in that specific object. म्हणजे काय, त्या आर्टिकल मध्ये काय काय आहे हे ते नोट्स ऍक्च्युली सांगत असतात. constructed by the learner themselves, whether handmade or in type computer type form. हे कोण करतं, तर learner themselves means who actually, you people, the students actually make their notes, their own notes, and they may be handwritten or they may be in a type form also. Now what is note taking? Points or notes are rewritten in full form. Points given by sources are taken straightly. आता इथे काय होतं, तर पॉइंट्स किंवा नोट्स आहेत ते फुल फॉर्म मध्ये परत लिहिले जातात ऍक्च्युली. म्हणजे काय, ते जे काही शॉर्ट फॉर्म्स वापरलेले आहेत ते परत फुल फॉर्म मध्ये लिहिले जातात, किंवा वर्ड्स किंवा फ्रेजेस जे वापरलेले आहेत ते परत फुल फॉर्म मध्ये लिहिले जातात. आणि जे काही पॉइंट्स जे दिलेले आहेत ते सोर्सेस पासून ते डायरेक्टली तसेच्या तसे लिहिलेले जातात. देर इज नो इम्प्रुव्हमेंट और नो चेंजेस इन द पॉइंट्स गिवन. Taking notes only gives early configuration of whole topic. What he does, it does not give the whole idea of the topic, but it just gives the early configuration. म्हणजे तुम्हाला फक्त माहिती मिळते त्या टॉपिकची. Overall structure cannot be shown clearly as it is in complex form. हा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे तो तुम्हाला नीट दिसत नाही ऍक्च्युली नोट टेकिंग मध्ये, बिकॉज इट इज इन व्हेरी कॉम्प्लेक्स फॉर्म. यू कॅनॉट रिलेट इट व्हेरी डायरेक्टली. Notes are made by sources. Only handmade can be applied since the time occurred can be limited. Okay, notes हे कोणी केलेले असतात, तर सोर्सेसनी केलेले असतात. ॲज आय टोल्ड यू, PA कॅन मेक द नोट्स ऑफ द चीफ मिनिस्टर्स मीटिंग. PA एखाद्या मीटिंगचे नोट्स तयार करू शकतो. हँडमेडच असू शकतात. व्हाय, बिकॉज ही इज मेकिंग द नोट्स ॲट द टाइम ऑफ द मीटिंग ओनली. ओके, तो मीटिंग मध्येच ते नोट्स करू शकतो. ही डझंट हॅव टाइम टू इम्प्रूव्ह द नोट्स. त्याच्याकडे ते इम्प्रूव्हमेंटसाठी कसलाही टाइम नाहीये ऍक्च्युली नोट्सला. सो देर इज नो टाइप रिटन फॉर्म हिअर. व्हॉट यू कॅन डू, द नोट्स ऑफ युअर लेक्चर ऑल्सो can be done in the typewritten form. Okay, now we are going to deal with the fifth topic, styles of note making. Okay, there are various styles of note making. I am going to show you each and every style here. That first is the table form. This table form actually you studied. This table form actually you studied in the 11th standard also. You were able to complete the table actually from the given paragraph. तुम्ही त्या पॅराग्राफ पासून टेबल कंप्लीट करत होता. So this is one of the style of note making. Then another is charts. Here I have given as many charts as possible, just like bar charts are there, then pie charts are there, then flow charts are there, graphs are there, and so many. Then line graph. These are the types of line graph I have shown you. So there are so many types of line graphs. So I have shown you as many are possible. नंतर मग ट्री डायग्राम्स. हे ट्री डायग्राम्स पण आपण 11वीत बघितलेले होते. टेबल जसं 11वीत बघितलेलं होतं तसं ट्री डायग्राम पण आपण 11वीत बघितलेलं होतं.
आपण कंप्लीट करायचो ते ट्री डायग्राम. देन pictograms. Now what is pictograms actually? From the picture you can understand what is going on. Here I have shown you actually some pictures. If you can see, तुम्ही काही पिक्चर्स इथे बघू शकता. हे ऑलिम्पिकचे पिक्चर्स आहेत. तर मग इथे स्विमिंग आहे बघा, नंतर मग सायकलिंग आहे, असे काही मीन्स पिक्टोग्राम्स मीन्स व्हॉट. तुम्ही सायन्स बघता म्हणजे कशाचे सायन्स, फॉर एक्झाम्पल असं विचार करा की ना ट्रॅफिकचे सायन्स असतात, ओके, रोडवरती. अँड बाय सीइंग दोज सायन्स वी कॅन अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ इट. ओके, स्कूल असेल तर तिथं काय असतं बघा की ना एक मुलगा असतो, तुम्ही बघितलं असेल, एक मुलगा असतो त्यांनी दप्तर घेतलेलं असतं. सो वी कॅन अंडरस्टँड दॅट स्कूल इज देअर. ओके, इफ ब्रिज इज देअर, ब्रिजचं पण एक सिम्बॉल असतो. असे व्हेरियस सिम्बॉल्स असतात. टर्न असेल, लेफ्ट टर्न असेल तर सिम्बॉल असतो, राईट टर्न असेल तर सिम्बॉल असतो. So these are actually pictograms, and with the help of these pictograms you can understand what the person is trying to say in a very short form. Then next is maps. Various types of maps are there. With the maps we can understand whatever is related. Actually geography मध्ये आपण बऱ्याच टाइपचे मॅप्स बघतो. रिव्हर्सला सायन्स असतात, माउंटन्सला वेगळे सायन्स असतात, व्हॅलीजला वेगळे सायन्स असतात. अँड विथ दिस वी कॅन अंडरस्टँड व्हॉट द पर्सन वॉन्ट्स टू से in a very small way actually. म्हणजे तुम्ही सुद्धा जॉग्राफी आतापर्यंत शिकलेला असाल, म्हणजे आता नसेल तरी सुद्धा 10वी पर्यंत शिकलेले. आणि मग आपण मॅप कम्प्लीट करायचो आणि मग एवढ्याशा मॅपमध्ये आपण काय दाखवायचो, तिथं माउंटन्स दाखवायचो, नंतर मग नद्या दाखवायचो, वेगवेगळे कलर, फॉरेस्ट दाखवायचो, नंतर वेगवेगळे कलर करायचो. दिस आर ऍक्च्युली द मॅप्स. ऍक्च्युली दे कॅन बी ऑल्सो युज्ड for note making. Then map plans are there. This plan I have shown of a house plan. हाऊस प्लॅन मी शो केलेला आहे. प्लॅन्स आहेत म्हणजे आता सपोज एखादी बिल्डिंग बांधतायत, तर तुम्हाला एखादं घर घ्यायचंय. ओके, आता तुम्हाला एखादं घर घ्यायचंय म्हटल्यावरती मग तुम्ही घर कसं चूज करता, तुम्हाला घराचा प्लॅन तुम्ही पहिल्यांदा करता आणि मग तुम्ही ते घर घेता. ओके, किंवा तुम्हाला एखादी बिल्डिंग बांधायची तर बिल्डिंगचा पहिल्यांदा प्लॅन तयार होतो. ओके, की ना कुठे काय आहे ह्याचा प्लॅन तयार होतो, म्हणजे किचन कुठे करायचं आहे, हॉल कुठे करायचा आहे, नंतर मग बेडरूम्स किती करायचे आहेत, ह्याचा सगळ्याचा प्लॅन तयार होतो आणि मग ती बिल्डिंग तयार होते. सो these are actually the ways or the styles of note making. हे सगळे वेरियस स्टाइल्स आहेत नोट मेकिंगचे. सो आय हॅव ट्राइड ऍक्च्युली हिअर टू शो ॲज मेनी ऑफ द स्टाइल्स विच आय कॅन शो. इथं तुम्हाला जितके शक्य आहे तितके स्टाइल्स मी तुम्हाला शो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो this is actually the topic of your note making. This is the topic of note making. Tomorrow what we are going to do, we are going to solve 1 or 2 examples of note making. आपण उद्याच्याला काय करणार आहे, आपण 1 किंवा 2 एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत नोट मेकिंगचे. अँड बिफोर ending the lecture I want you to tell you one thing, that you have to solve the test which I am providing with this lecture. Thank you very much.